आलो आहे आमच्या जवळच्याच मॉलमध्ये. मुलांना पडलेली आहे सुट्टी. इकडे दर थोड्या आठवड्यांनी सुट्टी मिळते मुलांना आणि ही आता ईस्टर ब्रेक आहे. सो आम्ही मुलांना घेऊन आलो आहे मॉलला, कारण का ईस्टर ब्रेकमध्ये ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात सगळ्या ठिकाणी. सो मुलांना पाव पेट्रोल खूप आवडतं, ब्लूई ते खूप आवडतं. सो आम्ही मुलांना असं कुठे कुठे बघत असतो काय काय ॲक्टिव्हिटीज कुठे आहेत छान छान. सो असंच आम्ही मॉलमध्ये काही ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे आम्ही त्यांना आणलेलं आहे. लेट्स सी त्यांना काय 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 गोष्टी मिळत आहेत. लेट्स सी. मेक द लेगो. Paw Patrol is अभियान त्याच्या पाठी पाठी जातोय. Let's click a picture with Chase, okay? Is it okay to click a picture, Chase? Look. Do you want to say hello? Yay! Give high five. Give high five. Yay! आम्ही इथे द एंटरटेनरमध्ये आलो आहे आणि तिकडे त्यांनी ॲक्टिव्हिटी ठेवलं आहे ईस्टरची, की तिथे फ्री लेगो तुम्ही बनवू शकता, ईस्टर एग बनवू शकता तो, आणि ते फ्रीमध्ये आहे लहान मुलांसाठी. तेच आता मी बनवत होते, तुम्हाला दाखवते. का मला ते बनवता शूट नाही करता येत आहे, कारण का रोहित मुलांच्या मागे आणि मी त्यांचं बनवते, कारण का त्यांना घरी जाऊन ते इंटरेस्ट येणार, इकडे नाही येणार. आणि आत्ताच वेदांत भेटला चेसला. सो आणि अव्यान इथे खेळतो आहे आणि त्यांना एंटरटेनरमध्ये आणलं आहे, म्हणजे भरपूर टॉईज आहेत आणि त्यांना असं की कुठे आलो आहे आम्ही. चॉकलेटचा बंगला कसा असतो की चॉकलेट असतात, तसं टॉयच्या आम्ही स्टोअरला आलो आहे आणि भरपूर टॉईज आहे तिकडे. त्यामुळे मुलांना खूप ओव्हरवेल्म झालं आहे ते सगळे टॉईज बघून. सो हे असं स्टेप्स दिलेले आहेत. सो हे असं बनवू शकता. इथे वेगवेगळे बनलेले आहेत, वेगवेगळे सगळ्यांनी मुलांनी केलेत. I want to try this. अव्यानला नको आहे ना. अव्यानला एक आहे. सो आमचे आता आजकाल हॉलिडे किड्स बरोबरच असतात, एकटं असतात किंवा नसतात. मुलांचे टर्म हॉलिडे सुरू झालेले आहेत आणि आणि फक्त एक दिवस झाला आहे बरं का. सो थर्सडेला मुलं स्कूलमध्ये जाऊन आली, फ्रायडे आणि आज आहे सॅटर्डे. आणि आम्ही असं की ओ गॉड, अजून बाकीचे दिवस जे 12 दिवस उरले आहेत ते कसे काढायचे. आय हॅव नो आयडिया. ती ईस्टर ब्रेकमध्ये रोहितला सुद्धा सुट्टी आहे. सो लॉंग विकेंड आहे हा. तो लॉंग विकेंडचा जो मुलांचा प्लॅन तो आमचा प्लॅन. रनिंग बिहाइंड. येस. बापरे. ॲक्च्युली बॅड हॅबिट आहे. मी देतो त्यांना व्हिडिओ. वेदांत, डू यू वॉन्ट टू से हॅलो? कुठे आलाय तू? तू कोणाला भेटला? चेस राईट. मस्त क्लॅप वगैरे केलं आणि हाय फाय दिली आणि मज्जा होती त्याची. त्यांना ॲक्च्युली मुलांना ना कार्टून कॅरेक्टर तेच जास्त आवडतात. तर रिअलमध्ये असं चेस असं ते इमॅजिनेशन. हाय फाय करता करता आमची 10K झाली. बाय द वे, तुम्ही प्रीतीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर मी 10K करते आहे. 3 वर्षानंतर 10K करणार आहे आणि माझी 0 प्रिपरेशन आहे. कारण आफ्टर 2 प्रेग्नन्सी ना तुमची बॉडी वेगळी रिॲक्ट होते, असं म्हणजे माझं पर्सनली मत आहे. आणि स्ट्रेंथ, त्याच्यानंतर तुमचा स्टॅमिना, माझा तरी आत्ताच्या सिच्युएशनमध्ये ह्या दोघांना मॅनेज करता करता सगळं 0 लेवलला आहे. आणि आय डोंट नो
वन मंथ राहिलेला आहे आणि मी ते कसं करणार आहे त्याच्यामध्ये ह्यांची आता हॉलिडेज आहेत सुरू. सो मला काहीतरी फास्ट फॉरवर्डमध्ये जावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या लागणार आहेत. लेट्स सी काय होतं आहे. बट आय हॅव टू फायनल काहीतरी करणं मस्ट आहे मला, नाहीतर माझं 10K खूप डिफिकल्ट होईल. आणि मी ते रजिस्टर केलं आहे. सो आय हॅव टू डू इट. आणि म्हणून मी रजिस्टर केलं आहे म्हणजे मी करू शकेन याचसाठी ते रजिस्टर मी पहिले केलेलं आहे. आय थिंक मला ते खूप आधी करायला पाहिजे होतं जे मी नाही केलं. सो होपफुली नेक्स्ट टाईम जेव्हा मी करेन तेव्हा ते खूप लवकर करेन. सो माझी 10K मी करणार आहे. सेकंड 10K आहे माझं. ॲक्च्युली माझं प्रिपरेशन ना 5K पासून मी स्टार्ट करणार होती पार्क रन करून. बट ते आय डोंट थिंक सो होणार आहे, कारण का इथे ना दर सॅटर्डेला पार्क रन असतं आणि ते 5Kचं पार्क रन असतं. तर मी ते रजिस्टर केलेलं आहे. सो मी ते कधीही जाऊन सॅटर्डेला जाऊ शकते आणि करू शकते. बट ते होत नाही आहे. बट लेट्स सी, आता समरमध्ये प्रॉब्ली मी वेदांतसोबत ते करेन. आणि इकडे अव्यांची ॲक्च्युली आता नॅप टाईम आहे. सो असं सगळं चाललेलं आहे लाईफमध्ये. खूप दिवसांनी मी व्लॉग केलेला आहे हा. लास्टचा व्लॉग होता तो होता श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिनानिमित्तचा जो व्लॉग होता. खूप छान तो व्लॉग झाला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. त्यानंतर मी हा व्लॉग टाकलेला आहे. सो येस, इथे आम्ही मॉलला आलेलो आहोत. प्रचंड गर्दी आहे नेहमीप्रमाणे. आणि आम्ही ना प्रॉबेबली ना असे वीकेंडला मॉलला मुलांना घेऊन येत नाही, कारण का खूप गर्दी असते. आज ईस्टर ब्रेक आहे म्हणून स्पेसिफिकली मुलांना घेऊन आलो होतो, कारण का वेदांत पाव पेट्रोल बघतो आणि त्याला सगळे कॅरेक्टर माहिती आहेत. आणि तिथे छान असं ते लेगो जे होतं ना, जे द एंटरटेनरला होतं, ते तुम्ही बनवा, छान ईस्टर एग बनवा आणि ते फ्री होतं. तो ते गिफ्ट होतं लहान मुलांना. सो म्हटलं ठीक आहे, लेगो आवडतात वेदांतला. अव्यान अजून लहान आहे, सो तो पण वेदांतबरोबर करत असतो काय काय लेगो वगैरे. म्हणून हा आजचा थाट घातलेला आहे आम्ही. बाबा, यू आर फिलिंग स्लीपी नाव. सो येस, सो बघूया. अजून तर काही पुढचा दिवस आम्ही प्लॅन नाही केलेला आहे. बहुतेक ह्याच्यानंतर आम्ही घरीच जाणार आहोत. सो लेट्स सी, स्टे ट्यून. हा शेवटपर्यंत व्लॉग बघत राहा. मे बी हा वीकेंडचा असा मी व्लॉग करेन. आय हॅव नो आयडिया. लेट्स स्टे ट्यून. गर्दी बघा, गाड्या बघा. केवढ्या गाड्या उभ्या आहेत. बापरे, पूर्ण भरलाय. आणि इतकं ह्यूज कार पार्क आहे हे. आम्ही चाललो आहे घरी, कारण का आता मुलं क्रँकी झाल्यात. सो बेटर ते घरी जाऊन छानपैकी त्यांची नॅप घेतील. हे बघा काय चाललं आहे. याच्यासाठी आम्ही मॉलमध्ये येत नाही. कुठे कुठे कोपऱ्यात जाऊन त्याला सगळं बघायचं आहे. वेदांत, कम हियर बाबा, प्लीज कॅन यू कम हियर, इट्स क्लोज. हां अव्यान, कुठे आले तू? से मॉल. वेदांत नाही, अव्यान. म्हणजे मी स्ट्रोलर म्हणून कॅरी करते, कारण का एक जण तरी, कारण का वेदांत तर बसत नाही स्ट्रोलरमध्ये. आणि ॲटलिस्ट अव्यान थोडा वेळ बसून थोडं जरा मी श्वास घेऊ शकते. आम्ही इथेच खाली होतो. हळू चला, सावकाश सावकाश. व्हेर इज दादा? व्हेर इज दादा? हॅलो. हो, व्हेर इज तुझा डायनो? कुठे आहे? व्हेर इज द डायनो? हाय हाय, इथे दुसरा तुझा डायनो आहे. वेदांत, तू नुसतं विदाउट डायनो पळतोय. से दादा, दिस इज युअर डायनो. दादा, यू डायनो. शो मी द एगी. शो मी द एगी. है ना, हे मी एग्गी बनवलं तिकडे. ओके ओके चला. ओके, तुम्ही दोघं. हां, आता दोघं डायनोची फाईट. कमॉन कमॉन. हां, इकडे ठेव. रेडी? 1 2 3 गो. डायनो फाईट.
हो आऊ. हळू 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 हळू. Are you ready? Face. Ha. No. Get it on. Oh God, Nana. चला चला आता शावर घ्यायचंय. कम ऑन लेट्स गो. लेट्स गो. वेदांत आपण हे नाही दाखवलं. वेदांत आणि अव्यांच्या नर्सरीमध्ये प्रोजेक्ट होता की घरूनच तुम्हाला इस्टर बॉनेट करून आणायचे आणि त्यांची छोटीशी छान अशी परेड होती स्कूलमध्ये मी म्हणजे व्हिडिओ घेतला आहे पण मी शेअर नाही करू शकत तो. पण आम्ही कशी हॅट डेकोरेट केली होती ते मी ह्याच्यानंतर नर्सरीमध्ये इस्टर ब्रेकच्या बरोबर आधी इस्टर बॉनेट असं ती त्यांची परेड असते. असं छोटंसंच एक ॲक्टिव्हिटी म्हणून. तर त्याच्यामध्ये तुम्ही इस्टर हॅट डेकोरेट करून आणू शकता. इस्टरची जी बास्केट असते ती डेकोरेट करून आणू शकता आणि इस्टर बॉनेट असं ते होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या 2 हॅट होत्या. मुलांनी सगळं काढून टाकलं याचं आल्या. तर मी त्या छानपैकी डेकोरेट केलेल्या. त्याचे एंडला ना फोटो दाखवते मी. ते एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. अशी ती हॅट डेकोरेट केलेली ना. आय डोंट नो माझा आवाज किती येणार आहे तुम्हाला. बट त्याचे ना छान असे पहिल्यांदाच केलं होतं मी तो प्रोजेक्ट. पण मजा आली. मुलांना त्याच्यात मी नाही इन्व्हॉल्व करू शकले कारण का आय नो ते खेळत बसणार आणि ते इस्टर हॅट बनणारच नाही. कारण का जशी ती मुलं घरी आली आहेत ना ते सगळं काढून टाकलं त्यांनी. म्हणजे जर मी त्यांच्या आधी दाखवलं असं त्यांना घरी तर ती म्हणजे वाटच होती. ती बनलीच नसती ती इस्टर हॅट. म्हणून मी ती बनवली होती आणि डायरेक्टली शाळेमध्ये त्यांना ती दाखवली. सो खूप खुश होते. आणि चक्क अव्यांनी सुद्धा हॅट ठेवली होती. त्याला हॅट बिलकुल अजून आवडत नाही आहे अशी घालायला. पटकन काढून टाकतो त्याला घातली की छान अशी. तर तो नाही ठेवत पण ही त्याने ठेवली होती. सो त्याचे फोटो मी लास्टला अपलोड करेन. व्हिडिओसुद्धा आहे त्याची ती लास्टला अपलोड करेन. ती तुम्ही नक्की बघा. असं काय काय आता प्रोजेक्ट्स आमचे सुरू झाल्यात स्कूलमध्ये ह्या मुलांमुळे. त्यामुळे मला मजा येते काय काय क्रिएटिव्हिटी करायला. कुठेच वेदांत त्याच्यामध्ये आपलं छान छान प्लांट होतं. ओ डिअर नो प्लीज नो वेदांत आय नीड टू क्लीन दॅट बाबा प्लीज. इट्स मेसी नाव. व्हॉट वी गोना डू नाव. अरे बापरे थँक्यू सो मच. अव्यान तू कोणतं टी शर्ट घातलंय. ब्लू. ती दोघंही आत्ता कारण का आमचा हा बनी आहे ना. अव्यान बनी सेज Careful, please. Oh. Thank you. सो बनी हे त्याचा सॉफ्ट टॉय आहे आणि हा एलिफंट आहे जो वेदांचा सॉफ्ट टॉय आहे. त्याचं नाव आहे गप्पू है ना. तिकडे बोर्डवर शिकव. डायनोला शिकव तिकडे बोर्डवर. हां एबीसीडी शिकणार का राऊंड काढायला शिकवणार. लाईन्स काढायला शिकव. डायनोला सांग चला लाईन्स काढायची आता. डायनो लाईन्स शिकणार. ओके यू ओके. वाय यू आर जम्पिंग. आय टोल्ड यू. जे सांगतो नको करू तेच करतो ना बाबा आपण. मग मी काय अंघोळीला जायचं. जा जा जा. बाय बाय. मस्तपैकी पास्ता केलाय मुलांचा फेवरेट. इथे मस्ती चाललंय मुलांची. आणि डॅडी काय खातोय. काकरा. नाही चटपटच वाटतो. चटपट म्हणजे स्पायसी आहे खूप. ते जिरा छान आहे. काय माहिती आहे तुम्ही त्याला म्हटलं स्पायसी आहे. हे बघा काय चालू आहे ते मस्ती. चला मस्ती चाललेली आहे त्यांची काय नाही.
Come on, dinner time. Dinner time, come on. Hopping. Come on, dinner time. Dinner time. Avyan, this is for you. Please. आहे ना. चला चला चला. इकडेच कपडे ठेवल्यात मी फोल्ड करून. हो छान छान. चला बसा. व्हेरी गुड. चला वेदांत बाबा नीट बस बाबा. चला. हाऊ वाज इट? इज इट यम्मी? इज इट यम्मी? ना ये मम्मा करते. मम्मा करते थांब ना नीट बस. I think it's oil on it in the broccoli. What are you eating? It's oil on the broccoli. Then I haven't put oil on the broccoli. कसं असेल बाबू? पास्ता मध्ये आहे ना? बटर टाकलं पास्ता मध्ये. एन्जॉय. आम्ही आमचं कोकोनट वॉटर पितोय आम्ही. ते तारापूरची आहे ना म्हणून तुझ्यासाठी ते पर्टिक्युलर एक कोकोनट वॉटर हे जे हा जो ब्रँड आहे ना त्याचं छान आहे. नाही तर तो दुसरा कोणता? नाही हे तो हे आहे विटा कोको. हा तो एक छान आहे म्हणजे प्रॉपर आपल्या शहाळ्याची टेस्ट येते. आणि एक हा आम्ही आणतो हा कॉस्कोतून आणतो आम्ही. त्याची एक टेस्ट आहे जी ओरिजिनल आपल्या शहाळ्याच्या पाण्यासारखी आहे. सो ॲड नाही आहे कोणत्याची मी ॲड नाही करत आहे बट हे आहे ते एक छान आहे. आणि असं ट्रॅव्हल साईज पण मिळतं छोटे साईज पण हे कॉस्ट वाईज बघायला गेलं ना तर ही 1 लिटरची साईज आहे ती चांगली पडते. यू वॉन्ट मोर ब्रोकोली पाहिजे त्याला. यू वॉन्ट मोर ब्रोकोली? आम्ही ब्रोकोली खावा आहोत त्यामुळे देते. सो आता आमच्यासाठी तसं आहे. सकाळी मी जास्त मटर पुलाव केला होता सो तो आहे ऑलरेडी. सो तोच आम्ही खाऊ. तर जास्त काही बनवणार नाही आहे मी. डाएट जे होत नाही आहे माझ्याच्याने. केस खराब झाला. कमी केलेला. आय डोंट नो आधीचं फुटेज कसं आलं आहे. सो व्हाईट सॉस पास्ता करते. सॉरी जरा लुक आमचा मी जरा हे दिसेल तुम्हाला बट खूप छान पास्ता होतो हा. सो मी हा असा पास्ता करते व्हाईट सॉस पास्ता. सॉरी सगळं मेस झाला आहे बट हे सगळं व्हाईट सॉस लागलेलं आहे. सो खूप छान हा बनतो आणि हेल्दी आहे हा कारण का मी ह्याच्यामध्ये हा ऑर्गॅनिक पास्ता यूज केलेला आहे. पास्ता कसा बनवते त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की लवकरच शेअर करेन कारण खूप छान हेल्दी आहे हा पास्ता एवढं तर नक्की आहे. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही मुलांना साईडला ब्रोकोली किंवा स्टीम केलेले व्हेजिटेबल्स असं देत असाल कॅरेट पीज हे मी त्यांना कधी कधी मध्ये मध्ये देते. आज माझ्याकडे ब्रोकोली होती सो मी त्यांना ब्रोकोली दिली आणि ते आवडीने खातात. सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी कधी ही रेसिपी पुन्हा करेन ना मी तुमच्यासाठी नक्की शूट करेन. लहान मुलं खूप फसी असतात खाण्याच्या बाबतीत आय एम प्रिटी शुअर बट काही अशा पर्टिक्युलर रेसिपीज आहेत ज्या वेदांत आणि अव्यान दोघांनाही खूप आवडतात. सो त्यातलीच ही एक रेसिपी. सॉरी सगळं मला क्लिनिंग करायची आहे घरामध्ये आणि सगळं तुम्हाला डस्टबिन दिसतोय बट येस सो असं आहे.